श्री दत्तात्रेयांचे 64 गुरु आणि त्यांच्याकडून घेतलेले शिक्षण. 1. पृथ्वी, अर्थ, सहनशीलता व क्षमाशीलता. 2. वायू, एअर, आसक्तिरहित राहणे. 3. आकाश, स्काई, अमर्याद आणि मुक्तस्वरूपता. 4. पाणी, वॉटर, पावित्र्य आणि शुद्धता. 5. अग्नी, फायर, स्वच्छता आणि तेजस्विता. 6. चंद्र, मून, जीवनातील चढउतार स्वीकारणे. 7. सूर्य, सन, सर्वत्र प्रकाश देणे आणि आत्मज्ञान. 8. कपोती, पिजियन, अति आसक्तीचे नुकसान. 9. अजगर, पायथन, संतोष आणि संयम. 10. समुद्र, ओशन, गूढता आणि स्थिरता. 11. पतंगा, मॉथ, वासनांपासून दूर राहावे. 12. मकरंदपीपासू भिंगी, बी, जास्त संग्रह करणे टाळावे. 13. हत्ती, एलिफंट, मोहाचे परिणाम. 14. मधमाशी, हनी बी, मिताहार आणि संयम. 15. हरिण, डिअर, मोह टाळणे. 16. मासा, फिश, विश्ववासना टाळणे. 17. वेश्या, प्रॉस्टिट्यूट, क्षणिक समाधानाची अपूर्णता. 18. शुक, पॅरट, मोहमुक्त जीवन. 19. सर्प, स्नेक, एकांतवासाचे महत्त्व. 20. कोळी, स्पायडर, आत्मनिर्भरता. 21. कीटक, बीटल, एकाग्रता आणि साधना. 22. कुर्र पक्षी, ऑस्प्रे, अधिक लोभाचे नुकसान. 23. बालक, चाइल्ड, निर्दोष आणि निष्पाप वृत्ती. 24. कुमारिका, यंग गर्ल, एक जीवनाचा विचार. 25. बाणकार, आरो मेकर, एकाग्रता आणि लक्ष्यप्राप्ती. 26. सर्प, स्नेक, एकांतवास आणि शांतता. 27. मृग, डिअर, मोह आणि सावधगिरी. 28. पतंगा, मॉथ, विनाशकारी आकर्षण टाळावे. 29. कलिकुल, बंबलबी, संग्रहाची मर्यादा. 30. शर्कारी, एलिफंट, मोह आणि स्त्रीप्रेमाचे बंधन. 31. मत्स्य, फिश, तृष्णा आणि संयम. 32. पिंगला, पिंगला एक वेश्या, वास्तविक समाधान आत्मशांतीत आहे. 33. सरपुरुष, सरपेंट, विवेक आणि सजगता. 34. पर्जन्य, रेन, सर्वांसाठी उपयुक्तता. 35. समुद्र, ओशन, गंभीरता आणि शांतता. 36. अग्नी, फायर, स्वतःच्या प्रकाशाने झमगणे. 37. कुमारी, यंग गर्ल, मानसिक स्वच्छता आणि साधेपणा. 38. जलचर, अक्वॅटिक क्रीचर्स, संयम आणि विचारपूर्वक वर्तन. 39. ग्रुर, वल्चर, लोभ टाळणे. 40. अरण्य, फॉरेस्ट, निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगणे. 41. सिंह, लायन, निर्भयता आणि स्वावलंबन. 42. कीटक, वोर्म, अनवर्थ प्रयत्न आणि ध्येयनिष्ठा. 43. कासव, टोर्टस, इंद्रियांचे नियंत्रण. 44. मृग, डिअर, मोह टाळावा. 45. जलधर, क्लाउड, प्रसन्नता आणि परोपकारिता. 46. अश्व, हॉर्स, नियंत्रण आणि मर्यादा पाळणे. 47. गज, एलिफंट, कामवासना आणि सावधगिरी. 48. वानर, मनकी, अस्थिरता आणि ध्यान महत्वाचे आहे. 49. नट, ॲक्रोबॅट, संतुलन राखणे. 50. मधुक्री, हनी गॅदरर, जास्त संपत्ती न जमवणे. 51. चंद्र, मून, नश्वरता स्वीकारणे. 52. गंगा, रिव्हर, सातत्य आणि प्रवाह राखणे. 53. भिंगी, वॉस्प, परिवर्तन आणि आत्मशुद्धी. 54. मृग, अँटलोप, सजगता आणि अहंकारशून्यता. 55. ग्रुर, ईगल, संधीचे महत्त्व ओळखणे. 56. दंजली, सॅल्युटेशन, विनम्रता आणि नम्रता. 57. कुंभ, पॉट, अंतर्गत रिक्तता म्हणजेच समाधी अवस्था. 58. स्वप्न, ड्रीम, भौतिक जगाची अस्थिरता. 59. स्थालीपाक, कुकिंग पॉट, संयम आणि संतुलन. 60. करणी, सेक्रेड फायर स्टिक, अंतरंग साधना.
61 भौम अर्थली मटेरियल स्थिरता आणि समर्पण. 62 शूल थोर्न संकट टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे. 63 शिशु इन्फॅन्ट निश्चल आनंद. 64 स्वयं सेल्फ आत्मज्ञान आणि आत्मत्वाचे महत्त्व. निष्कर्ष. श्री दत्तात्रेयांनी निसर्ग आणि समाजातील विविध घटकांमधून शिकून ज्ञान प्राप्त केले. त्यांच्या शिकवणींवर आधारित जीवनातील आदर्श आणि व्यावहारिक दृष्टिकोन कसा असावा याची उत्तम शिकवण मिळते. तुम्हाला यातून काही विशिष्ट गुरूंबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे का?